सुत महाराजांना आनंद झाला बरं का. सांगितलं ऋषींनो तुम्हाला मी ती कथा सांगणार आहे. ती कथा जी कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितली होती. ज्यावेळेस एका ऋषीपुत्रानं शाप दिला होता, ज्यानं कोण माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला असेल आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प डसून त्याचा मृत्यू होणार. राजाला माहिती झालं होतं. राजा शुकताला आले होते. शुकाचार्य त्या ठिकाणी आले बरं का. शुकाचार्य राजाला भागवत सांगायला बसलेच होते. सुत महाराज 88,000 ऋषींना सांगत आहे. राजाला शुकाचार्य भागवत सांगायला बसले म्हणे. आणि तेवढ्यामध्ये स्वर्गातून देव आले अमृत कलश घेऊन. इंद्रादिक देव अमृत कलश स्वर्गातलं अमृत आणलं आणि शुकाचार्यांना सांगितलं महाराज हे घ्या म्हणे अमृत कलश, याच्यात अमृत आहे. आम्हाला माहिती झालं की राजा परीक्षित 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प डसून मरणार, म्हणून हे स्वर्गातलं अमृत आणलं म्हणे. हे राजाला पाजा, तो अमर होऊन जाईल आणि या अमृताच्या बदल्यात हे कटा अमृत आम्हाला पाजा. शुकाचार्यांनी सांगितलं देवांनो 7 दिवसात राजा मरणार आहे, या अमृताची गरज त्याला आहे ना. सांगितलं हो, त्याला विचारलं पाहिजे ना. देवांनी सांगितलं विचार. शुकाचार्यांनी राजाला विचारलं राजन हे बघ हे स्वर्गातलं अमृत आहे, हे अमृत जर तू पिलं तर तू कधीच मरणार नाही, कधीच मरणार नाही, तुला अमरत्व प्राप्त होईल. राजा हे स्वर्गातलं अमृत आहे, हे अमृत जर तू पिलं तर तू दीर्घजीवी होशील, दीर्घजीवी. पण लक्षात ठेव राजा तू दिव्यजीवी होणार नाही. राजा हे स्वर्गातलं अमृत जर पिलं तर तुला अमरत्व प्राप्त होईल पण अभयत्व प्राप्त होणार नाही. राजानं सांगितलं महाराज मला अमरत्व नको आहे, मला अभयत्व पाहिजे. माझ्या जीवनातलं कायमचं भय संपलं पाहिजे. महाराज मला दीर्घजीवी व्हायचं नाहीये, मला दिव्यजीवी व्हायचं आहे. काय करू जास्त दिवस जगून, मला थोडेच दिवस जगायचं आहे पण अशा पद्धतीनं जीवन जगायचं आहे म्हणे की मेल्यानंतर या जगानं माझं नाव घेतलं पाहिजे. आणि हेच आपल्याही जीवनात झालं पाहिजे कधीतरी बरं का. जास्त दिवस जगायची गरज नाहीये. माणसाचं आयुष्य हे थोड्याच वर्षाचं असलं पाहिजे पण त्या थोड्या वर्षाच्या आयुष्यात जीवन अशा पद्धतीनं जगलं पाहिजे की मेल्यानंतर आपलं नाव या जगानं घेतलं पाहिजे. किती वर्ष राहिले माझे ज्ञानोबा, किती वर्ष, कितव्या वर्षी समाधी घेतली, कितव्या वर्षी 22 वर्ष 3 महिने 5 दिवसानं घेतली बरं का. 22 वर्ष 3 महिने 5 दिवसानं. आणि त्या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करून ठेवलं 750 वर्ष निघून गेली तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांवर हे जग तेवढंच प्रेम करते. त्यांचं नाव घेतल्याशिवाय माणसाच्या दिवसाची सुरुवात होत नाही. काय केलं माझ्या ज्ञानोबारायांनी, काय केलं? केला जगी उपकार, केला जगी उपकार, उपकार धन्य धन्य ज्ञानेश्वरा, धन्य धन्य ज्ञानेश्वरा, धन्य धन्य ज्ञानेश्वरा. केला जगी उपकार, केला जगी
भक्ती वाटा दाखविला भक्ती वाटा अनुनियाचा सोहटा अनुनियाचा सोहटा कीना जगी उपकार कीना जगे उपकार उपकार धन्य धन्य ज्ञानेश्वर धन्य धन्य ज्ञानेश्वर धन्य धन्य ज्ञानेश्वर केला जगे उपकार केला जगी उपकार उपकार धन्य धन्य ज्ञानेश्वर धन्य धन्य ज्ञानेश्वर धन्य धन्य बर का 750 वर्ष निघून गेली बर का ज्ञानोबारायांनी समाधी घेऊन बर का तरी सुद्धा हे जगत माझ्या ज्ञानोबारायांवर तेवढंच प्रेम करताना घेताना नाव त्यांचं नाव घेतल्याशिवाय माणसाच्या दिवसाची सुरुवातच होत नाही ना काय केलं केला जगी उपकार नाही का उपकार केला या जगावर उपकार केला त्यांनी घरापुरता विचार नाही केला त्यांनी पायापुरता विचार केला नाही ते स्वार्थासाठी जीवन जगले नाही म्हणून तेवढंच प्रेम करतं बरं हे जगत किती वर्ष माझे तुकोबाराय राहिले किती वर्ष 42-43 वर्षाचं आयुष्य बरं का पण त्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करून ठेवलं 350 पेक्षा जास्त वर्ष निघून गेली तरी हे जगत माझ्या तुकोबारायांवर तेवढंच प्रेम करताना काय केलं केला जगी उपकार आणि आपलं नाव घ्यायला तयार आहे कोण घेतात जास्तीत जास्त 13वी पर्यंत 13वीच्या दिवशी याचा बजेट लावला गुडघे जमिनीवर टेकू कमरेचा करगुट्टा तुटेपर्यंत खाल्लं झालं मग कोणी नाव घ्यायला तयार नाही कारण आपल्या घरापुरता विचार करतो आपण आपल्या स्वार्थासाठी जीवन जगायला लागलो म्हणून कोणी नाव घ्यायला तयार नाहीये या जगानं आपलं नाव घ्यावं अशी इच्छा आहे ना या जगामध्ये आपली कीर्ती व्हावी अशी इच्छा आहे ना मग स्वतःचा स्वार्थ साधत असताना कधीतरी जरा परमार्थाचाही विचार केला पाहिजे जरा दुसऱ्यासाठीही जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोणी नाव घेणार नाहीये किती कमवा किती मोठे व्हा 4-4 मजली बिल्डिंग बांधा करोड रुपयाची संपत्ती गोळा करून ठेवा मोठे होऊन गेले मोठे कोणी नाव घेत नाही कोणी घेत नाही आणि तुकोबारायांच्या घरात खायला अन्न सुद्धा नव्हतं तरी 350 वर्ष निघून गेली तरी नाव घेत काय बिकट परिस्थिती अन्न करून बायको मेली होती तुकोबारायांची नाही मिळाला अन्न तुकोबारायांचा मोठा मुलगा दूध करून मेला त्याला दूध मिळालं तुकोबारायांच्या घरामध्ये पांडुरंग पाहुणा म्हणून येतो त्या पांडुरंगाला खाऊ घालण्यासाठी घरात अन्नाचा कन्न एवढी बिकट परिस्थिती पण तरी 350 वर्ष निघून गेले तरी लोक नाव घेतात आपल्या घरात संपत नाही एवढं खायला हाय घरात एवढी संपत्ती आहे एवढं बँक बॅलन्स आहे पण कोणी नाव घ्यायला तयार नाही कोणी नाव घ्यायला कारण ते जगासाठी जगले
आणि आपण स्वार्थासाठी जगत आहोत. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाज. नाही का, निघून गेले हजारो वर्ष झाली, हजारो वर्ष, तरी सुद्धा लोक त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात. काय केलं, केला जगी उपकार. ते जगासाठी जगले, ते लोकांसाठी जगले, म्हणून हे जगत नाव घेतं. म्हणून तर मी नेहमी सांगतो, आपणही स्वार्थ तर साधलाच पाहिजे. आपणही आपल्या बायका लेकरांची काळजी घेतलीच पाहिजे, आई वडिलांची काळजी घेतलीच पाहिजे, स्वतःच्या स्वार्थासाठी जगलंच पाहिजे. पण स्वतःचा स्वार्थ साधत असताना कधीतरी परार्थाचाही विचार केला पाहिजे. एखाद्या वेळेस आपण घरामध्ये आपल्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण करत असेल, ते जेवण करत असताना कधी विचार केला पाहिजे, माझा शेजारचा माणूस उपवासी तर नाही ना, त्याचा विचार कधीतरी केला पाहिजे. आणि असेल एखादा उपवासी, त्याला खाऊ घातलं पाहिजे. तर या जगानं नाव घ्यावं अशी इच्छा असेल, करा लोकांना मदत, बरं का, करा परोपकार जीवनामध्ये. बघा बघा, एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची गरज असेल, त्याला ती गोष्ट उपलब्ध करून द्या. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, त्याच्यापेक्षा 10 पट आनंद आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. घेतला अनुभव कधी? घेतला का? नाही घेतला, नाही घेतला. बरं का, सगळं आहे आपल्याकडं, भगवंतानं दिलेलं भरपूर आहे. मग कधीतरी अशा माणसाला काही देत चला. खरं जीवनात परोपकार याच्यापेक्षा पुण्य नाही. बरं सांगतो तुम्हाला महत्वाची गोष्ट, तुम्हाला समजेल. मग आपल्याला सुख पाहिजे ना, सुख सुख पाहिजे ना, सगळ्यांनाच सगळ्यांनाच पाहिजे. दुःखाची अपेक्षा कोणी करत नाही. अगदी मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सगळे जीव सुद्धा, प्रत्येकाला एकच गोष्ट पाहिजे आहे, ते म्हणजे सुख. आणि सुखासाठी जन्मापासून मरेपर्यंत प्रयत्न चालू आहे. सगळ्यांना सुख पाहिजे. मग सुख जर पाहिजे असेल तर पुण्य कमवावं लागेल. पुण्य, कारण सुख हे पुण्याचा परिणाम आहे. बरं का, पुण्याचा परिणाम आहे. आणि पापाचा परिणाम दुःख आहे. बरं का, मग सुख पाहिजे असेल तर पुण्य कमवा. पण लोकांची चूक झाली, आपल्याला सुख पाहिजे पण पुण्य कमवायला कोणी तयार नाहीये. दुःख नको आहे पण माणसं पाप केल्याशिवाय राहत नाही. पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्य न करोति मानवा, पापस्य फलम नेच्छन्ति, पापम करोति यत्नतः. सुभाषितकार सांगतो, पुण्याचा परिणाम सुख, सुखाची इच्छा आहे पण पुण्य करत नाही. पापाचा परिणाम दुःख आहे, दुःख नको आहे पण पाप केल्याशिवाय राहत नाही. मग सुख जर पाहिजे असेल तर पुण्य कमवा. मग पुण्य जर पाहिजे असेल तर काय करा? कुठून मिळतं पुण्य? कुठे मिळत असते? बाजारात मिळते का? गेले 4-2 रुपयानं आणलं पुण्य? कुठं आहे ते पुण्य? पुण्य नावाची वस्तू आहे का? बाजारात विकत मिळेल, दुकानात मिळेल? कुठं आहे? कुठं मिळत असते? या व्यासपीठावर बसून 4 तास कथा केल्यानं पुण्य मिळते का? नाही मिळत, नाही मिळत. 2 तास कमरेला शिलान डोक्याला फेटा बांधून कीर्तन केल्यानं पुण्य मिळते का? नाही मिळत. रात्रंदिवस त्या देवाच्या देवळात भजन भजन केल्यानं पुण्य मिळते का? नाही मिळत, नाही मिळत. पुण्य कुठं आहे मग? शास्त्राचा सिद्धांत आहे, परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार केल्याशिवाय पुण्यच मिळत नाही, पुण्यच मिळत नाही. मग पुण्य जर पाहिजे असेल तर परोपकार करा. सुख पाहिजे असेल तर पुण्य, आणि पुण्य पाहिजे असेल तर परोपकार करा. म्हणून आपल्या जीवनामध्ये परोपकार असला पाहिजे. भक्तीचा आव आणायचा नाही आहे.
नाटक नाही जमत बरं का इथं परमार्थामध्ये. आपलं सगळं नाटकच चालू आहे आणि ते नाटक भगवंताला नाही जमत. पुण्य पाहिजे असेल तर परोपकारच असला पाहिजे. जीवनामध्ये परोपकार असला पाहिजे. परोपकार करायला कुणी तयार नाहीये. लोक म्हणतात महाराज कसा करायचा म्हणते परोपकार, आमच्याकडेच तर काही नाहीये. कोण सांगितलं तुम्हाला? ते परोपकार करण्यासाठी एवढं मोठंच असलं पाहिजे. थोड्यातलं थोडं देऊनही आपण परोपकार करू शकतो बरं. नसेल आपल्याकडे ताकद एखाद्याला जीव घालायची, नका घालू. नका घालू नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. एखाद्याला जीव घालायची ताकद नसेल तर नका घालू, पण फुकटाचं एक ग्लास पाणी तर देता येतं ना. देता येतं ना. याला परोपकार म्हणतात. त्याला परोपकार म्हणतात. एखाद्याची ताकद नसेल दही दूध तूप लोणी द्यायची, नका देऊ. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. महाराज म्हणतात दही दूध तूप लोणी द्यायची ताकद नाही ना, नका देऊ. पण ताक तर फुकटात देत. ताक देत असता का? ताक फुकटात देता? देता का? नाही दे, नाही दे. मला माहिती आहे पहिले देत होते बरं का. देत होते लोक. घरोघरी जाऊन स्वतःहून नेऊन द्यायचे ना. आता नाही देत. आता नाही देत. काय परमार्थ करणार आपण? काय भजन भक्ती करणार? काय 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 आपल्याला सुखाची अपेक्षा करायची? काय पुण्य कमवायचं आपल्याला? ताक जर फुकटात द्यायला तयार नसतील माणसं तर काय परमार्थ करणार आहोत आपण? नाही करणार. कसा कसा परोपकार करायचा? कसं पुण्य कमवायचं? काय सुख मिळणार आहे? द्या द्या. जीवनामध्ये परोपकाराशिवाय पुण्य मिळत नाही बरं का. आणि मग हे जे करत आपल्याला करायचं आहे ते जिवंतपणी, जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत हे करता येणार आहे बरं. एकदा या देहातला श्वास बाहेर पडला की मग काही नाही मजा, काही मजा नाही. म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हे सगळं करा. या जगानं आपलं नाव घ्यावं अशी इच्छा असेल तर परोपकार जीवनामध्ये असला पाहिजे. परोपकाराशिवाय पुण्य नाही, पुण्याशिवाय सुख नाही आहे. आणि हे करण्यासाठी जास्त दिवस जगायची गरज नाही आहे. हे थोड्याशा आयुष्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. लोक सांगतात आम्हाला गावोगावी गेले की महाराज आमचे जे आजोबा आहे ना ते 110 वर्ष जगले म्हणते. 110. मी विचारलं त्याला काय केलं रे तुझ्या आजोबानं? कधी आला होता का भागवताच्या मंडपात येऊन बसला होता? त्यानं सांगितलं नाही म्हणे महाराज. कधी अशा भगवत कार्याला सत्कार्याला 1 रुपयाची मदत केली होती? सांगितलं म्हणे नाही महाराज. कधी परोपकार? सांगितलं नाही. कधी कोणाच्या संकटात धावून गेला होता का? सांगितलं नाही. कधी गरीबाला मदत केली? सांगितलं नाही. मग 110 वर्ष जगून काय तीर मारला त्यानं? काय तीर मारला मग? मग अगोदरच जायला पाहिजे होतं. 110 वर्ष जगून काय केलं? फक्त खाल्लं ना हागला, दुसरं काहीच नाही. एवढंच केलं का? याच्यासाठी जीवन जगा दिलं काही भगवंतानं नरदे तेवढ्यासाठी दिला का? हे तर जनावरे करतात, कुत्रे करतात, डुकरं करतात, मांजरं करतात, सगळेच करतात. सारखंच करतात सगळं. तेही खातात. त्यांचाही कार्यक्रम आहे, त्यांचाही परिवार आहे, त्यांनाही बायको आहे, त्यांनाही लेकरं आहे, त्यांचाही प्रपंच आहे. आणि आपल्यापेक्षा सुखी आहे. सुखी आहे. त्या डुकराला बायकोला साडी घ्यावी नाही लागत. ते हट्ट नाही करत मला नवीन साडी पाहिजे प्रत्येक सणाला म्हणून. ती दागिन्याचा हट्ट नाही करत. ती कुत्र्याची बायको करते का? नाही करत. त्या कुत्र्याला त्याच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था करावी लागत नाही. कॉलेजची फी द्यावी लागते का? पुस्तकाचा खर्च आहे का? रूम भाडं आहे का? मेसचा खर्च आहे का? नोकरी लागण्यासाठी पैसे भरावे लागतात का? आपल्यापेक्षा सुखी आहे. सुखी आहे ना. मग तेवढ्यासाठीच आपण ही जीवन जगत असू तर मग त्या कुत्र्यात डुकऱ्यात आणि आपल्यात काय अंतर राहील? काय अंतर राहील? भगवंतानं वेगळं भरपूर दिलं आपल्याला, नाही का? भरपूर दिलं. काल बोलून गेलो ना मी. मग आपल्याला जर हात दिले असेल, आपल्याला जर बुद्धी दिली असेल, आपल्याकडे जर ह्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्या गोष्टीचा उपयोग करून घेऊ नये. ही बुद्धी फक्त माणसाला आहे ना? आहे ना. ते कुत्र्याला आणि डुकराला नाही आहे बरं. नाही. मग आपणही त्यांच्यासारखं जीवन जगत असतो मग त्यांच्यात आपल्या काही अंतर राहणार नाही.
आपण जर माणूस म्हणून जन्माला आलो तर माणूस म्हणून मरताही आलं पाहिजे. माणूस म्हणून जन्माला येणं सोपं आहे, पण माणूस म्हणून मरणं मात्र फार कठीण आहे. आणि माणूस म्हणून जर मरायचं असेल तर जीवन त्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी जीवनामध्ये सत्संग, त्याच्यासाठी संतांची चरित्र आहे, त्याच्यासाठी हे भागवत आहे. हे शिकवण्यासाठीच आहे ना, शिकवण्यासाठीच आहे. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो की हे ऐकल्यानंतर बदल झाला पाहिजे, झाला पाहिजे. हे माणसाला माणूस करण्यासाठी आहे बरं का हे सत्संग. कारण माणूस माणूस राहिलेला नाही आहे, तो खाली चाललेला आहे, खाली चाललेला आहे. त्यानं वर जायला पाहिजे, बरं वर जायला पाहिजे, त्याची बढती झाली पाहिजे, पण तो खाली यायला लागला ना. आणि त्याला वर जाण्यासाठीच हा सत्संग, त्याच्यासाठीच करून ठेवलेली आहे कथा कीर्तनाची परंपरा. आणि म्हणून तर मी तेच सांगत असतो कथा कीर्तनातून, माणसाला माणूस कशा पद्धतीनं होता येतं तेच बोलत असतो. तेच काल मी तुम्हाला सांगून गेलो. बाकीच्या भाकड कथा सांगण्यात मला इंटरेस्ट नाही आहे, मी नाही सांगणार आहे बरं. मला जास्ती ते आवडतच नाही. सांगेल मी उदाहरण म्हणून तुम्हाला, पण बाकीच्या फालतू गोष्टी आपल्याला जमणार नाही आहे. ऐकल्या तुम्ही 12 वर्ष आता, ते सगळं तुम्हाला पाठच आहे, मला माहित आहे. सगळ्या लोकांच्या भागवत पाठच झालं. लोक आम्हाला म्हणतात महाराज ते कथा नाही सांगितली म्हणते, तुम्ही पाठ आहे ना तुझ्या, मग तूच करणं चिंतन तिथं. आता आमच्याकडून कशाला तेच ते ऐकण्याची अपेक्षा करतो, आहे ना तुझ्या पाठ. सांगतात लोक, महाराजापेक्षा जास्त कथा ऐकणाऱ्याला पाठ झाले आता. कारण आमच्यासारखे कितीतरी महाराज पचवले तुम्ही, नाही का, कितीतरी गेले ना. पाठच आहे, नाही सांगणार, खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे बरं. आणि म्हणून जीवनामध्ये परोपकार करायचा आहे. जास्त दिवस जगायची गरज नाही बरं का, जास्त दिवस जगावं लागत नाही. राजानं सांगितलं, महाराज मला दीर्घजीवी व्हायचं नाही, मला दिव्यजीवी व्हायचं. काय करू जास्त दिवस जगून, मला आयुष्य कमीच पाहिजे, थोडंसं पाहिजे, पण मी मेल्यानंतर या जगानं माझं नाव घेतलं पाहिजे म्हणून शुकाचार्यांनी सांगितलं, राजा मग तुला जर दीर्घजीवी व्हायचं नसेल, दिव्यजीवी व्हायचं असेल तर मग स्वर्गातलं अमृत पिऊ नको, तुला कथा अमृत प्यावं लागेल. राजानं सांगितलं, महाराज मला कथा अमृतच पाहिजे, हे स्वर्गातलं अमृत नकोच आहे. दिला परत ते कळस, अमृताचा कलश देवांच्या हाती, आणि सांगितलं, जा रे म्हणे इथून. शुकाचार्यांनी एक प्रकारे देवांचा अपमानच केला. ते देव अमृत कलश घेऊन ब्रह्मलोकामध्ये गेले आणि ब्रह्मदेवाच्या पुढे येऊन असा आदळला आणि रागवून बोलायला लागले, म्हणे महाराज काय म्हणे ते शुकाचार्य, अहो आमच्यासारख्या देवांचा अपमान केला म्हणे, घालवला आम्हाला तिथून अपमान करून एका सामान्य राजासाठी. ब्रह्मदेवानं सांगितलं, काय झालं रे? काही नाही म्हणे, महाराज गेलो स्वर्गातला अमृत घेऊन, ते मरणार आहे ना, राजा पाजण्यासाठी नेलं होतं म्हणे, तिथं अमर झाला पाहिजे म्हणून, पण शुकाचार्यांनी आमचा अपमान केला आणि तिथून घालवलं म्हणे आम्हाला. ब्रह्मदेवानं सांगितलं, एवढं श्रेष्ठ आहे का रे कथामृत? सांगितलं म्हणे, हो आम्ही मागितलं होतं नाही अमृताच्या बदल्यात, शुकाचार्यांनी अपमान केला म्हणे. सांगितलं, याची तुलना होऊ शकत नाही, स्वर्गातला अमृत काच आहे म्हणे, कथा अमृत मणी आहे म्हणे, हिरा आहे, यांची तुलना होऊ शकत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं, असं आहे का ते? आपण बघूच ना म्हणे, होत द्या 7 दिवस. बर का, सूत महाराज सांगतात, ऋषींनो 7 दिवस पर्यंत राजाने कथा ऐकली आणि 7व्या दिवशी ज्यावेळेस राजाला मोक्षाची प्राप्ती झाली त्यावेळेस ब्रह्मदेवाने सगळ्या प्रकारचे ग्रंथ एका पारड्यात घातले आणि भागवत नावाचा ग्रंथ एका पारड्यात घातला. त्यावेळेस सगळ्या ग्रंथाच्या तुलनेमध्ये हे भागवत श्रेष्ठ भरलं. त्याच वेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, या कलियुगामध्ये माणसाच्या उद्धाराचं साधन जर कोणतं असेल तर हे भागवत आहे, जे भागवत देवांनाही ऐकायला मिळालं नाही, प्रयत्न करूनही मिळालं नाही, अमृताच्या बदल्यात मागितलं होतं. श्रेष्ठ आहे ना अमृत, दुर्लभ आहे ना, आहे का प्रत्येकाला मिळणं शक्य आहे का? ते फक्त देवांना मिळत असतं ना. काय परिणाम झाला होता अमृत मिळवण्यासाठी? देव दानवांचं युद्ध झालं होतं ना समुद्र मंथनाच्या वेळेस. मग एवढं दुर्लभ असलेलं अमृत घेऊन ते देव येतात, शुकाचार्यांना सांगतात, हे अमृत राजाला पाजा आणि या अमृताच्या बदल्यात आम्हाला कथा अमृत द्या. तरी सुद्धा शुकाचार्य हे कथा अमृत त्यांना देत नाही. याच्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे अमृत स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि हे अमृत आपल्याला 7 दिवस ऐकायला मिळते दरवर्षी. आणि आपण काय करतो? आपण झोपा काढतो नाही का? जर 7 दिवस आपल्याकडे हा योग येत असेल
हा चान्स येत असेल, जे देवांना दुर्लभ आहे ते आपल्याला मिळत असेल, तर आपण वेळ काढायला नकोय. आलं पाहिजे. माझ्या लक्षात आलं होतं रात्रीच, मला माहिती होतं रात्री निवांत आहे, सगळे लोक कामधंदा नाही ना, म्हणून बरेच होते. मला माहित होते की उद्या सकाळी ही परिस्थिती येणारच आहे. आलीच बर का. आणि हे इकडले वेगळ्या पार्टीचे आहे काय, हे इकडली वेगळ्या पार्टी आहे काय, तुम्ही या पार्टीत ये जा संध्याकाळी आता बर का. म्हणजे असं मी इकडे कसं बघू, मला असे 3 मुडके नाही आहेत दत्तात्रयासारखे, इकडे बघा आणि इकडे बघा, आणि तुमच्याकडे बघितल्याशिवाय कथा सांगू शकत नाही मी. मला तुमच्या चेहऱ्यावर भाव दिसला पाहिजे ना, कसा आनंद येणार मग मला, म्हणून माझ्या पुढं पाहिजे. आणि तुम्ही तिकडे एवढ्या दूर नका बसू रात्री आता बरं का. जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही जाऊ शकता, पुढे बसू नये. आपापल्या पद्धतीनं बसत असते लोक बरं का. त्यांना वाटते महाराजाचं बरं वाटलं तर बसावं, नाही तर तिकडच जाता आलं पाहिजे, म्हणून बरोबर एक्साइट बरोबर बसतात बरं का. आपापल्या पद्धतीनं खिशातलं काढता आलं पाहिजे, घोटता आलं पाहिजे, तोंडात टाकता आलं पाहिजे, काम झालं की ताडपदरीच्या खाली घालता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपापल्या सोयीनं बसतात प्रत्येक जण. पण इथं कथा ऐकत असताना महाराजाच्या पुढे असलं पाहिजे. वक्त्याचा चेहरा श्रोत्याला दिसल्याशिवाय आणि श्रोत्याचा चेहरा वक्त्याला दिसल्याशिवाय आनंद येते. म्हणून ही व्यवस्था केली ना सगळी. म्हणून असं माझ्या पुढे येऊन बसायचं सगळ्यांनी माझ्या पुढे, म्हणजे असं मला एकदम असं दूर बघायचे. आणि हे बरंही दिसायलाही चांगलं दिसतं ना, म्हणून असं पुढे बसा. नाहीतरी आपला मंडपही असा जरा वेगळ्याच पद्धतीचा आहे बरं का. तरी सुद्धा असे माझ्या पुढे जर बसले तुम्ही सगळे तर मला बरं वाटेल बरं का. म्हणून रात्रीच्या सत्रामध्ये बसा सगळ्यांनी आणि या बरं का. हे कथा अमृत श्रेष्ठ आहे, सांगत होतो तुम्हाला. स्वर्गातल्या त्या देवांनाही दुर्लभ असलेली आहे ना ही कथा. प्रयत्न करूनही शुकाचार्यांनी मिळू दिली नाही बरं का. आपल्या भाग्यानं आपल्याला प्राप्त होत आहे, भाग्याशिवाय मिळत नाही बरं का. आपलं भाग्यच उदयाला आलेलं आहे, म्हणून आपल्याला हे दरवर्षी ऐकायला मिळते. नाही तर काही ना काहीतरी अडथळा निर्माण होत असतो. पुण्याशिवाय परमार्थ घडत नाही बरं. आपलं पुण्य शिल्लक आहे बरं का. जन्मांतरे भवेत पुण्य तथा भागवतम लभेत, असं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये. जन्मोजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कथा ऐकायला मिळत नाही. आपल्या पुण्याचाच हा प्रताप आहे, हे आपण ऐकत आहोत. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठाले कृपा केली. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या कृपा केली. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसार झालो त्याचा दास, जन्मोनी संसार झालो त्याचा संसार झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास
विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी बरं का, जन्मोजन्मीचं पुण्य असल्याशिवाय परमार्थ घडत नाही, भगवंताची भक्ती घडत नाही, कथा ऐकायला मिळत नाही. हे पुण्याचाच प्रताप आहे की आपण या ठिकाणी येत आहोत. नाहीतर काही ना काहीतरी अडथळा निर्माण होत असतो. पाप आडवा आलं की एखादा व्यक्ती इच्छा करतो ना कथा ऐकण्याची, आज मी कथा ऐकणारच आहे, आणि इकडे यायला निघतो, लगेच फोन येते की तिकडलं म्हातारं मेलं, गेला तिकडे. दुसऱ्या दिवशी येण्याची इच्छा केली, लगेच फोन येते की ते मुलीची सोयरीक करायची आहे, चालला तिकडं. चौथ्या दिवशी येण्यासाठी निघाला, काही ना काहीतरी अडथळा निर्माण होतोच पाप आडवा आलं की. पण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला या ठिकाणी कथा ऐकण्याची संधी प्राप्त होत असेल, कुठलाही अडथळा निर्माण होत नसेल, तर समजा की आपल्या पुण्याचाच हा प्रताप आहे. पुण्याच्या वर्षावर हे सगळं चालू आहे ना. मग हे जर आपल्याला असं ऐकायला मिळत असेल, हा चान्स येत असेल, मग हा गमवायचा नाही, यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. देव दुर्लभ असलेली ही कथा आहे बरं का, जीवनाचं सोनं करणारी कथा आहे बरं का. तसं तर कथेनं व्यथा जात नाही, त्यानुसार वागल्यानंतर, ती कथा जीवनामध्ये उतरवल्यानंतर नक्की सोनं होणार आहे, जीवनाचं नक्की सोनं होणार आहे. आणि त्याच्यासाठीच आहे ही परंपरा बरं का. आणि म्हणून या वेळ काढून येत जा, आनंद घेण्याचा प्रयत्न करा बरं का. सूत महाराज सांगतात हा प्रकार त्या ठिकाणी घडला होता म्हणे, आणि ते देवांना असं परत पाठवलं होतं ना. शुकाचार्य राजाला कथा सांगायला बसले होते ना, तीच कथा सांगणार आहे म्हणे मी तुम्हाला, तीच कथा सांगणार आहे जी कथा सनकादिक महाराजांनी नारद महर्षीला सुद्धा सांगितली होती. आश्चर्य वाटलं शौनकादी ऋषींना. प्रश्न विचारला महाराज, नारद महर्षी तर क्षणभर सुद्धा एका ठिकाणी थांबत नाही, ते असे भ्रमण करत असतात. दक्षाचा शाप आहे ना, एका ठिकाणी थांबतच नाही म्हणत. मग 7 दिवस पर्यंत बसून नारद महर्षींनी कथा ऐकलीच कशी असा प्रश्न शौनकादी ऋषींनी विचारला. त्यावेळेस सूत महाराज उत्तर देत आहे, ऋषींनो ऐका. एक दिवसचा प्रसंग आहे. ब्रह्मदेवाची 4 मुलं सत्संगाच्या निमित्ताने फिरत होते बरं का. ब्रह्मदेवाची 4 मुलं, मानसपुत्र. काय नाव होतं त्यांचं? ब्रह्मदेवाची 4 मुलं. काय नाव होतं? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे ब्रह्मदेवाचे 4 मुलं आहेत. हे सत्संगाच्या निमित्ताने फिरत होते आणि फिरत बद्री केदारला आले, बद्रीनाथला. त्या ठिकाणी फिरत होते बरं का. आणि फिरत असताना पुढून नारद महर्षी येताना दिसले. घाईघाईनच येत होते. चेहऱ्यावर मलिनता होती, चेहऱ्यावर चिंता होती बरं का. असा दुर्मुखलेला नारद महर्षींचा चेहरा बघितला आणि सनकादिक महाराजांनी प्रश्न विचारला बरं का. कथम ब्रह्म दिनमुखात कुतश्चिंता तुरु भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चागमनम तव. महाराज, एवढ्या घाईघाईनं कुठून आलात? एवढ्या घाईघाईनं कुठे चाललात? महाराज, तुमच्या चेहऱ्यावर ही मलिनता काय? महाराज, तुम्ही साधू आहात ना, साधूच्या चेहऱ्यावर ही चिंता नसली पाहिजे. साधून चिंता करायची नसते ना. महाराज, तुम्ही महर्षी आहात ना, तुम्ही ब्रह्मपुत्र आहात ना, तुम्ही साधू आहात ना, मग साधूच्या चेहऱ्यावर चिंता नसली पाहिजे. साधू हा कायम प्रसन्न असला पाहिजे, साधू हा निश्चिंत असला पाहिजे. तुमचा चेहरा असा दुर्मुखलेला का झाला? महाराज, एखाद्या कंजूस माणसाचं धन चोरीला गेल्यासारखा तुमचा चेहरा का झाला म्हणे? तुमच्या जीवनामध्ये तर परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरं धनही नाही, मग चोरीला जायचा प्रश्नच उरत नाही. ते काय कलियुगातले साधू नव्हते संपत्ती जमा करून ठेवायला? परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरी संपत्ती त्यांच्याकडे नव्हतीच, नाही का? मग कंजूस माणसाचं धन चोरीला गेल्यासारखा तुमचा चेहरा का झाला महाराज? सांगा ना महाराज, तुमच्या चिंतेचं कारण सांगा ना महाराज. साधून चिंता करायची नसते ना, साधू प्रसन्न असला पाहिजे ना, दुःखी असू नये ना साधून. महाराज, एखादा सामान्य जीव असतो, तो आपलं दुःख घेऊन साधूच्या जवळ जात असतो, आणि ते साधू जर अगोदर दुःख करत बसला
तर मग या सामान्य जीवानं दुःख सांगायचं तरी कुणाला? एखादा रोगी आहे, एखादा दुःखी आहे, तो आपला रोग दुरुस्त करण्यासाठी एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर अगोदरच बिमार पडलेला आहे, मग रोग्यानं जायचं कुणाकडे? कुणाकडे जायचं? महाराज, ज्यावेळेस हा सामान्य जीव दुःखात सापडतो, तो आपलं दुःख घेऊन साधूच्या जवळ येतो आणि साधू दुःख करत असेल तर मग दुःख कोणाला सांगावं? महाराज, साधून चिंता करायची नसते ना. सांगा, तुमच्या चिंतेचं कारण सांगा म्हणे. त्यावेळेस नारद महर्षी सनकादिक महाराजांना आपल्या चिंतेचं कारण सांगत. ऐका जरा लक्षपूर्वक बरं का. सांगितलं, महाराज, माझ्या चेहऱ्यावर ही जी चिंता तुम्हाला दिसत आहे ना, ती माझी नाही म्हणे, माझी नाही. कारण साधू कधी स्वतःच्या चिंतेनं चिंतित होतच नसतो. साधू कधी स्वतःच्या दुःखानं दुःखी होतच नाही. आणि एखादा साधू जर स्वतःच्या दुःखानं दुःखी होत असेल तर त्याला साधू म्हणायचंच नाही, म्हणायचंच नाही. एखादा साधू जर चिंता करत बसलेला असेल तर त्याला साधू म्हणायचंच नाही, तो जर स्वतःच्या चिंतेनं चिंतित होत असेल. बर का. साधू स्वतःच्या चिंतेनं चिंतित होत नसतो आणि जो होतो त्याला साधू म्हणायचं नाहीये. माझे तुकोबाराया रडले रडले बर का, पण कधी स्वतःच्या दुःखानं नाही रडले. ते रडले असतील ते या जगातल्या लोकांचं दुःख पाहून रडले. माझे ज्ञानोबाराया रडले रडले, बसले होते कुठीमध्ये दार बंद करून, मारलं होतं ब्राह्मणाने, पण स्वतःच्या दुःखानं नाही, स्वतःच्या दुःखानं नाही. बरं का. त्यांच्या ठिकाणी या जगाचं हित करण्याची इच्छा होती म्हणून. कारण साधू कधी स्वतःच्या दुःखानं दुःखी होत नसतो. साधू स्वतःच्या चिंतेनं चिंतित होत नाही. जो होत असेल त्याला साधू म्हणायचं. सांगितलं, महाराज, माझ्या चेहऱ्यावर ही जी चिंता दिसत आहे ती माझी नाही महाराज, माझी नाही. सनकादिक महाराजांनी सांगितलं, महर्षी, ती चिंता तुमची नाही तर मग कुणाची आहे? सांगितलं, महाराज ऐका, माझी नाही म्हणे, माझ्या चिंतेचं कारण ऐका. नारद महर्षी सनकादिक महाराजांना आपल्या चिंतेचं कारण सांगत आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. सांगितलं, महाराज, मी वैकुंठामध्ये होतो म्हणे, आणि मी त्या ठिकाणी ऐकलं होतं की या मृत्यू लोकामध्ये जे माणसं आहेत, जे मनुष्य प्राणी आहेत, खूप छान आहेत. त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्यांच्या जीवनामध्ये पवित्रता आहे, दया आहे, परोपकार आहे, सत्संग आहे, चांगले वागतात, आचरणशील आहेत, सत्य बोलणारे आहे, परोपकारी आहे. मी ऐकलं, मला वाटलं या मृत्यू लोकामध्ये जर एवढे चांगले माणसं असेल, आपण सुद्धा काही दिवस का होईना त्या ठिकाणी जावं आणि या लोकांच्या सहवासात राहावं, त्या लोकांच्या सोबत आनंद घ्यावा. काय खातात, काय पितात, कोणाच्या संगतीत राहतात, कसे वागतात हे बघावं, म्हणून मी ते पाहण्यासाठी मृत्यू लोकामध्ये आलो म्हणे. कोण कोणाला सांगत आहे? 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 सांगा, नाही तर सांगतच नाही कटा. कोण कोणाला सांगत आहे? ऐकत आहात ना तुम्ही? ऐकत आहात? मग कोण कोणाला सांगत आहे? नारद महर्षी सनकादिक महाराजांना सांगत आहे. महाराज, मी ती वैकुंठ सोडून इथं आलो म्हणे मृत्यू लोकांमध्ये, इथल्या लोकांची स्थिती पाहण्यासाठी. पण महाराज, जे मी ऐकलं होतं ना ते उलटच झालं म्हणे. मी ऐकलं होतं की इथले लोक चांगले आहे, आचरणशील आहे, पण सगळे आचार भ्रष्ट झालेले. मी ऐकलं होतं की इथले लोक परोपकारी आहे महाराज, पण सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी जगायला लागले. ब्राह्मण वेदाचा विक्रय करायला लागले महाराज. पवित्रता राहिली नाही, दया नाही, परोपकार नाही, सत्संग नाही. प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची हत्या करायला सुद्धा तयार झाले महाराज. सगळी परिस्थिती बिकट झालेली आहे, बिकट झालेली आहे. मी बघितलं इथं मृत्यू लोकात वातावरण बिघडलेलं होतं. कारण कलियुग होतं, कलियुग. आणि कलियुगामध्ये हे वातावरण बिघडणारच आहे बरं. असं आता तर कलियुगाची सुरुवात आहे. या कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं आहे. किती? 4,32,000 वर्षाचं. आणि त्यातले 5,200 वर्ष संपलेले आहे. 5,200 वर्ष म्हणजे या कलियुगाची आता फक्त सुरुवातच झालेली आहे. आणि सुरुवातीला जर एवढा त्रास आहे तर पुढे केवढी बिकट परिस्थिती होईल.
आता सुरुवातच आहे बरं का. लोक जे म्हणतात ना की हे कलियुग आता संपणार आहे, पृथ्वीचा लय होणार आहे, खाऊन पिऊन घ्या म्हणते, मजा करा, कारण मरणारच आहे म्हणते आपण आता लवकरच. आत्ता मी बरं का 2-4 महिन्याच्या अगोदर ऐकलं होतं, एक जण मला सांगत होता 2026 मध्ये आता भूकंप होणार आहे म्हणे, सगळेच मरणार आहे म्हणे, खाऊन पिऊन घ्या म्हणे. असं मी ऐकलं आता 2-4 महिन्याच्या अगोदर. बरं का, ही चर्चा लोक करत असतात, पण काहीच होणार नाही आहे. कारण कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं, आणि ते आयुष्य संपले पूर्ण झाल्याशिवाय काही होत नाही, काही होत नाही. परिवर्तन होत राहील, बदल होत राहील, माणसामध्ये बदल होईल, त्यांच्या चालण्या बोलण्यात बदल होईल, त्यांच्या वागण्यात बदल होईल, हे होईल, पण कलियुग नाही संपणार आहे. ते आयुष्य पूर्ण झाल्याशिवाय नाही. चर्चा तर काही करतात लोक, आणि आपणही बुद्ध्या भ्रष्ट झालेल्या असल्या कारणानं तेच ऐकतो. बरं का, भ्रष्ट झालेल्या आहे फार बुद्ध्या. मी नेहमी सांगत असतो, भगवंतानं जर बुद्धी दिली ना आपल्याला, तर या बुद्धीचा वापर करत जा, करत जा. काही ऐकायचं नाही आहे. मागं चर्चा झाली होती आमच्याकडं, एका मंदिरामधली देवी रडत होती म्हणे. तुमच्यापर्यंत पोहोचली की मला माहिती नाही, नसेल पोहोचली, बऱ्याच वर्षीची गोष्ट आहे बरं. एका मंदिरामधली देवी रडत आहे म्हणे, आणि आता जर रात्री झोपले तर सगळे झोपूनच राहणार आहे. कोणीच झोपलं नाही रात्र, कोणीच झोपलं नाही. फालतूच्या चर्चा येतात ना. माग चर्चा सुरू होती ना, नंदी दूध पीत होता ना, माग नंदी पीत होता. तुमच्याकडे पिला का नंदी दूध? बर का, फारच बिकट परिस्थिती आहे. आणि बायाची गर्दीच्या गर्दीत दूध पाजायला, नंदीला दूध पाजायला गर्दीच्या गर्दीच. बर का, गोट्याचा नंदी, दूध पाजायचीच गर्दी, दूध पाजायचीच गर्दी. असं होत असतं, असं होत असतं का? काही फालतूची चर्चा बरं का करते ना, आपणही त्याच्या नादी लागत असतो, जीवनाचं वाटोळ करून घेतलं. आणि केवढा प्रयत्न केला रे त्या लोकांनी, त्या महामानवांनी, त्या मोठ्या मोठ्या लोकांनी, त्या थोर पुरुषांनी केवढा प्रयत्न केला आपल्याला या चुकीच्या मार्गाने जाऊ नये याच्यासाठी, चांगला मार्ग दाखवण्यासाठी केवढा त्रास सहन केला, केवढ्या हाल अपेष्टा सहन केल्या त्या लोकांनी, केवढं बलिदान दिलं नाही का, केवढा केवढा बरं का प्रयत्न केला आपल्याला शिकवण्यासाठी. आपण तिकडेच चाललो, तिकडेच चाललो, तिकडेच चाललो. अरे त्यांचं बलिदान व्यर्थ जाईल बरं? वास्तवत असतील ते विचार करत असतील, यांना शिकवण्यासाठी, यांना मोठं करण्यासाठी आम्ही काही नाही केलं, आणि हे चालले तिकडेच. महिला मंडळ तर फारच बिकट परिस्थिती आहे बायाची. बरं का, तुम्ही सामान्य नाही आहेत बरं. बरं का, तुमच्यामध्ये जिजामाता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आई. तुमच्यामध्ये सावित्री माता आहे. बरं का, मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, तुमच्यामध्येच आहेत ते सगळे. काय केलं त्यांनी विचार करत जाणं, कधी करत जाणं. आणि आपण काय करत आहोत? आपण गोट्याच्याच नंदीला दूध पाजतो नाही का, आपलं तेच धंदे सुरू आहे. आपण तेच बिलीचं पान घेऊन मधल्या पानाला मध लावून चिपकवतो, पिंडीला मुलगा पाच झाला पाहिजे म्हणून चिपकवतो ना, नाही का. नवरा पाणी पाणी करून मरायला लागला, आणि महादेव शेवाळून गेला, पार हिरवा गार झाला. बरं का, तरी तेच चालू आहे, तेच चालू आहे. बरं का, त्यानं जर ते झालं असतं तर तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी हे शिकवलंच नसतं ना आपल्याला, नाही का. हे जे करून ठेवलं ते त्यांनाच जर झालं असतं तर स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला कोण काही सांगावं आणि आपण तेच ऐकून घ्यावं. वाटोळ करून टाकलं जीवनाचं, वाटोळ करून टाकलं जीवनाचं. असं होऊ नये. समजून घेत जा बरं का, चांगलं काय वाईट काय आहे बरं का, अंतर करता आलं पाहिजे. जरा विवेकी व्हा, विवेकी व्हा. काहीही करायचं नाही, कोणतीही चर्चा कानावर यावी त्याच्या पाठीमागे जावं. अशा आंडू पांडूच्या पाठीमागे जाऊ नका. आंडू पांडून गिल्ली दांडू. जायचंच असेल तर ज्ञानोबाच्या मागे जा. मागे जायचं असेल तुकोबारायांच्या, नाथ महाराज, नामदेव महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांसारख्या साधूच्या मागे जा. ते आताचे येतात तिकडून आपल्याला सांगतात हे करा ते करा ते करा, नाही का. आणि आपल्या झाल्या बुद्ध्या भ्रष्ट, चाललो आपण तिकडे, चाललो आपण तिकडेच. असं होऊ नये. समजून घेत जा. राग येण्याची शक्यता आहे बरं का, मला माहिती आहे. 7 दिवसात 1 दिवस तरी माझा राग तुम्हाला येणारच आहे, येणारच आहे. हा माझा अनुभव आहे 13 वर्षाचा बरं का.
7 दिवसात एक दिवस तरी प्रत्येकाला माझा राग येणार आहे, प्रत्येकाला. पण हे जे सांगत आहे ना, हे आपल्या हिताचं आहे. मला काही घेण देण नाही आहे बरं का. मी जाणार आहे. माझं काल्याचं कीर्तन झालं की 60व्या दिवशी माझं पाकिट ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही आहे माझा. पण या ठिकाणावरून हे जे तुम्हाला बोलत आहे तुमचं हिताचं आहे. ऐका, नाही तर द्या सोडून. मी तर जाणार आहे ना, मी जाणार आहे. पण हे जे बोलणं आहे हे आपल्या हिताचं आहे. ऐकलं तर नक्कीच जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आलतू फालतूचं नका ऐकू बरं का. काहीही ऐकून घ्यायचं नाही. मी कालच बोलून गेलो तुम्हाला. तुम्ही कधीतरी महाराज लोकांना प्रश्न विचारत जा. या व्यासपीठावरून सांगितलं म्हणजे काय महाराजाचं सगळंच खरं आहे असं काही नियम नाही आहे. आणि पुस्तकात लिहिलेलं आहे तेही सगळ्याच्या सगळंच खरी आहे असाही काही नियम नाही आहे. ते पुस्तक स्वतःच्या स्वार्थासाठी लिहिलेलं सुद्धा असू शकतं. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी लिहिलेले बरेच पुस्तक आहेत ना, आहेत. म्हणून कधीतरी विवेकी व्हा. सार असार चांगलं वाईट याच्यामध्ये अंतर करायला शिका. कोणती चर्चा कानावर येते फालतूची नका ऐकू. काय होणार नाही बरं का, काय होणार नाही बरं का. हे कलियुगाचं आयुष्य फार मोठं आहे. 4,32,000 वर्ष. ते संपल्याशिवाय कलियुग संपणार नाही. काही येऊ द्या कानावर. कोणीही सांगितलं की हे होणार आहे, भूकंप होणार आहे, पृथ्वीचा लय होणार आहे, हे काही होऊ द्या म्हणा, आमचं आम्ही पाहून घेईल काय करायचं. नका लागू अशा फालतू लोकांच्या मागं बरं का, नका लागू. फार मोठं आयुष्य आहे. आणि सुरुवातीलाच जर एवढा त्रास आहे तर पुढे काय होणार आहे याचं वर्णन आमच्या नाथ महाराजांनी शकुन नावाच्या अभंगामध्ये केलं बरं का. नाथ महाराज शकुन नावाच्या अभंगामध्ये सांगतात की या पृथ्वीमध्ये परिस्थिती कशी निर्माण होणार आहे. काय म्हणतात महाराज, ऐका ऐका. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा दादा भ्रतार मागेल. 5 वर्षाची बाळा दादा भ्रतार मागेल. 6 वर्षाची नारी दादा गर्भिण होईल. 6 वर्षाची नारी दादा गर्भिण होईल. कैकाय बाबा टुरील माझा देश. कैकाय बाबा टुरील माझा देश. कैकाय बाबा दुरील माझा देश. कैकाय बाबा दुरील माझा देश. नाथ महाराज त्या शकुन नावाच्या अभंगामध्ये या कलियुगाच्या परिस्थितीचं वर्णन करत आहे. या कलियुगामध्ये परिस्थिती कशी बिकट होणार आहे नाथ महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. नाथ महाराज सांगतात 5 वर्षाची पोरगी आपल्या बाबाला सांगेल बाबा माझं लग्न करून पाहिजे. आणि 6 वर्षाच्या मुलीला संतती झाल्याशिवाय राहणार नाही. आहे ना, चालू आहे ना, आता मागा येत आहे ना. पहिला 18 वर्ष होता, आता 16 झालं, 15, 12 ते येत आहे आता हळूहळू माग. हे वाढणार आहे, सगळं वाढणार आहे बरं का. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. नाथ महाराजांचा शकुन आहे. चालू आहे ना परिस्थिती. आता सध्या चुलत आहे. काही दिवसानंतर सख्खे होणार आहे. कारण संत कधी खोटं बोलत नाही. संत त्रिकाळ ज्ञानी असतात. मागे काय झालं याचंही ज्ञान असतं आणि पुढे काय होणार आहे याचंही ज्ञान असतं. आता काय चालू आहे याचंही ज्ञान असतं. संत कधी खोटं बोलत नाही बरं का. म्हणून नाथ महाराज या शकुन नावाच्या अभंगामध्ये वर्णन करतात काय परिस्थिती होणार आहे बरं. कलियुगाची दादा ऐकावी थोरी. कलियुगाची दादा ऐकावी थोरी.
सोडून घरोघरी फिरतील नारी, भतार सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी, ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी. कैकाय बाबा गुरीला माझा देश, कैकाय बाबा गुरीला माझा देश. हो कैकाय बाबा दुरीला माझा देश, कैकाय बाबा दुरीला माझा देश. नाथ महाराज शकुन नावाच्या अभंगामध्ये वर्णन करतात, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी. ऐका चालू आहे ना. या मुलाला जन्म दिला, वाढवलं, मोठं केलं, लाता मारून घराच्या बाहेर काढायला लागले, हे नाथ महाराजांचं शकुन आहे बरं का. आणि हे सगळं खरं होणार आहे, होईल थोडं थोडं हळूहळू होईल. आता सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला जर एवढा त्रास आहे तर पुढे फार बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे बरं का. बिकट परिस्थिती, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. हा कलियुगाचा प्रभाव आहे बरं का. आणि हेच पुढे वाढणार आहे. महर्षी सांगत आहे, नारद महर्षी संकादिक महाराजांना, कारण कलियुगाला आरंभ झाला होता म्हणजे फार बिकट परिस्थिती, सगळं वातावरण बिघडलेलं आहे म्हणजे महाराज. मी ऐकलं होतं वेगळं, बघायला वेगळंच मिळालं म्हणून. मला वाटलं जाऊ दे, हे सामान्य संसारिक लोक आहे, जरा साधू संतांचा विचार करावा. म्हणून मी पुढे साधू संतांचा विचार करण्यासाठी जायला लागलो. तर साधू संतांची स्थिती तेच यांच्यासारखी, ज्यांच्यापेक्षा बिकट. रस्त्याने जायला लागलो म्हणे, रस्त्याने जात असताना 4 मजली बिल्डिंग दिसली. एकाला विचारलं कुणाची आहे रे, त्यानं सांगितलं म्हणे त्यागी महाराजांची. महाराज त्यागी आणि 4 मजली बिल्डिंग, हे कलियुगातले साधू तर काय. मला वाटलं जाऊ दे, पुढे जायला लागलो. रस्त्याने जात असताना रस्त्यावर 4 मुलं खेळताना दिसली म्हणे. 4 मुलं. मी विचारलं हे 4 मुलं कोणाची आहे रे. एकानं सांगितलं म्हणे ब्रह्मचारी महाराजाची. महाराज ब्रह्मचारी, 4 मुलं रस्त्यावर खेळतात, हे कलियुगातले साधू, हे कलियुगातले साधू. मला वाटलं जाऊ दे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावं म्हणून मी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो. तिथेही तीच गती. देवाचं दर्शन जरी घ्यायचं असेल तरी पहिल्यांदा पुजाऱ्याच्या हातात 500ची नोट द्यावी लागते, तेव्हा देवाचं दर्शन घेता येते. हे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची स्थिती. मला वाटलं जाऊ दे, हे सामान्य तीर्थक्षेत्र आहे, आपण चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून महाराज मी वृंदावनला आलो. कोण कोणाला सांगत आहे, कोण कोणाला सांगत आहे, कोण कोणाला सांगत आहे. नारद महर्षी संकादिक महाराजांना सांगत आहे. महाराज मी वृंदावनात आलो म्हणे, फिरायला लागलो. महाराज फिरत असताना यमुनेच्या काठावर एक सुंदर तरुण स्त्री दिसली. तिच्या मांडीवर 2 म्हातारे पुरुष पडले होते. ती रडत होती, रडत होती. तिच्या आसपास हजारो स्त्रिया होत्या. कोणी पंका करत होत्या, कोणी अश्रू पुसत होत्या, कोणी समजून सांगत होत्या. महाराज मी विचार करायला लागलो, ही स्त्री कोण असेल, हिच्या मांडीवर पडलेले हे म्हातारे पुरुष कोण असतील, हिच्या आसपास असलेल्या हजारो स्त्रिया कोण असेल. मी लांब उभा होतो आणि विचार करायला लागलो. मला वाटलं जावं का, विचारावं का तिला, तू कोण आहे, का रडत आहे. नाही नाही, मी गेलो नाही. मी विचार करायला लागलो, महाराज सगळ्या स्त्रिया आहेत. मी जर त्या ठिकाणी गेलो आणि त्या सुंदर स्त्रीला विचारलं तू का रडत आहे, आणि ती जर माझ्यावर रागावली तर. कारण स्त्रियांचा स्वभाव आहे, एका क्षणात रडतात आणि एका क्षणात हसतात बरं का. एखाद्या स्त्री बरोबर चर्चा करत असेल ना, एका मिनिटात रडते आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला हसते. समजत नाही तिला सुख आहे का दुःख आहे म्हणून. देवानं एक वेगळी दिलेली बुद्धी आहे बरं का, ती कला आहे त्यांच्याकडे. मला वाटलं जाऊ दे, म्हणून मी गेलोच नाही. महाराज त्या स्त्रीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मग त्या स्त्रीनं मला आवाज दिला, भो भो साधू क्षणम तिष्ठ मश्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. सांगितलं महाराज क्षणभर थांबा. मी गेलो मग तिच्या जवळ, विचारलं देवी तू कोण आहे, कोण आहे. त्यावेळेस ती स्त्री उत्तर द्यायला लागली. काय उत्तर द्यायला लागली ते रात्रीच्या सत्रामध्ये सांगतो तुम्हाला. आता बरोबर आपली वेळ संपलेली आहे बरं का. रात्रीच्या सत्रामध्ये सांगतो तुम्हाला ती देवी काय उत्तर देणार आहे, तिचं दुःखाचं कारण काय आहे. सगळी सुंदर कथा आहे बरं का. म्हणून सर्वांनी रात्रीच्या सत्रामध्ये यायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. रात्रीच्या सत्रामध्ये झाकी सुद्धा असेल आज, म्हणून तोही आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी यायचं आहे. खूप छान कथा आहे बरं का, खूप जास्त आनंद येणार आहे पुढे पुढे.
म्हणून सर्वांनी वेळेत हजर व्हा. रात्री वेळेत कथा चालू होईल, वेळेत बंद होईल. कालच बोलून गेलो मी, 2 तासापेक्षा जास्त काही कथा मी करणार नाही. 2च तास सांगेल, पण छान सांगेल. म्हणून मी यायच्या 5-10 मिनिट अगोदर येऊन मंडपामध्ये बसत जा बरं का. सर्वांनी मिळून आपण हा आनंद घेऊ. खूप छान कार्यक्रम आहे, सगळेजण मनापासून ऐकत आहे आणि कार्यकर्ते बसलेले आहेत बरं का. बाकीच्या गावात कार्यकर्ते दिसत नाही. तुम्ही बसत असता, ऐकत असता ना तुम्ही, तर तुम्हालाही काही कामं असतील. बाकी ठिकाणी सांगतात नाही म्हणते महाराज आम्हाला फारच काम आहे म्हणते, बाकीच्या बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात म्हणते. तसं नसतं बरं. तुमचे कामं तुम्ही कथा संपल्यानंतर करू शकता. कथेच्या मधात भरपूर वेळ आहे ना तुमच्याकडं, भरपूर आहे. 2 तास तुमचं काम, 2 तासानं तुमचं काय आळणार नाही आहे. काय लोक विनाकारण कारण सांगत असतात बरं, विनाकारण.